मी मोहम्मद शेख. या ठिकाणी आपण सोलापूर दक्षिण तालुका सोलापूरमधील आपण भीमा नदी या ठिकाणी आलेला आहे. हा आपल्या सादेपूर येथील एक छोटासा हा बंधारा आहे. हा कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी जोडणारा हा बंधारा आहे. आता तो सध्या 2 ते 3 फूट पाण्याखाली गेलेला आहे आणि आज सुट्टी असल्यामुळं काही नागरिक या ठिकाणी बघून हा पुराचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आपले दक्षिण सोलापूर तालुक्याचे सुप्रसिद्ध अभिनेते उस्मान नदाब यांचा आय लव्ह यू चित्रपट हा काही दिवसात ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. त्यांची ही मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. अभिनेता, तुम्ही आता पिक्चर शूटिंग येणार आहे तुमच्या 2-3 महिन्यामध्ये तुमचं पिक्चर येणार आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहेत? आज आमची बकरी ईद आहे. मग आम्ही मित्रमंडळी जरा पुराचं पाणी बघून आनंद घेण्यासाठी फिरायला आलेलं आहे. अजून तुमच्याबरोबर आलेले तुमच्या मित्रांचं काय ह्याच्यावर मत? आज एक दिवस सुट्टी आहे त्यामुळे आम्ही सगळे इथं आलेलो आहे. येताना जेवण पण आम्ही इथं घेऊन आलेलो डबा. चांगलं वाटतं थोडं वातावरण आणि यांचं थोडं पिक्चरचं काय घेता येतं का शूटिंग ते पण बघायला आले होते. उस्मान भाई, आपलं या नागरिकांसाठी या नदीकाठच्या लोकांसाठी आपलं काय विचार असतील त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगाल या पुराबद्दल? या पूर आल्यामुळं काही लोकांना खूप म्हणजे अवघड आहे. आर्थिक परिस्थिती अवघड आहे. केळ्या बागेमध्ये पाणी, मग या जायला लोकांना त्रास आहे. तिकडचे लोक इकड सगळं यावर बंद झालेलं आहे. तिथं हे ब्रिज मोठं प्रमाणानं पाहिजे होतं. येथील लोकांसाठी काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे पुरात जे पूर आता पाणी पुलावरून 2 ते 3 फुटावरून चाललेलं आहे. इथल्या नागरिकांसाठी तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं असं आहे, नागरिक इकडं याचा प्रयत्न करत आहे. पाणी हे जीवन आहे, खरं पाणी प्राणघातक पण आहे. याची काळजी नोंद करून घ्यावं लोकांनी. जोपर्यंत पाणीचा स्पीड कमी होत नाही, जोपर्यंत पाणी कमी होत नाही, इथले लोक इकडे याचा प्रयत्न करू नये. आणि माझं पिक्चर पडद्यावर आल्यावर जरा चांगलं पिक्चर चाललं, प्रगती झाली तर माझी अर्धी कमाई मी या पूरग्रस्ताला खर्च करणार आहे. उस्मान भाई, ह्या पुरामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या केळी बागामधून पाणी गेलेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे. ह्या सरकारशी तुमचं काय म्हणणं आहे? शासन ह्यांना जे बी आहे निधी द्यायला पाहिजे. फार नुकसान झालेलं आहे. आताच आपले अभिनेते उस्मान भाई नदाब यांनी आपल्या थोड्याशा ह्या नदीकाठच्या काही लोकांना तरी सूचना केलेल्या आहेत. ते खूप अनमोल अशा सूचना आहेत. येथील नागरिकांनी त्याचा विचार करावा. हा पाणी पूर्ण संपेपर्यंत, पुलाच्या खाली जाईपर्यंत कोणी तिकडून इकडे येऊ नये. आपल्या जीवाची रक्षा करून घ्यावे स्वतःने आणि दुसऱ्यांनाही जागृत करावे.